ग्रीटिंग्स फॉर द डे टू ऑल ऑफ यू. आता जेव्हा आपण सकाळी बोलतोय का दुपारी बोलतोय का संध्याकाळी बोलतोय हे माहिती नसतं. त्यावेळेला आपण सुरुवात कशी करायची असते? ग्रीटिंग्स फॉर द डे टू ऑल ऑफ यू. आपण जर सगळ्या यशस्वी लोकांचा आढावा घेतला तर आपल्या असं लक्षात येईल की ते सगळेजण खूप पॉवरफुल कम्युनिकेटर होते. त्यांचं भाषेवरती प्रभुत्व होतं. त्यांचं भाषेवरती प्रभुत्व होतं, ज्याला लिंग्विस्टिक प्रोफिशन्सी असं म्हणतात. तुम्हाला आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुमचंही भाषेवरती प्रभुत्व असणं आवश्यक. मराठी ही तर काय आपली मातृभाषा असते. म्हणजे पहिलं अक्षर जे आपण बोलतो ते मराठीतच बोलतो. आई, बाबा, काका, मामा हे सगळे मराठी शब्द आपण अगदी नैसर्गिकरित्या म्हणता येईल असे शिकतो. पण काही वर्षांनी आपल्या जीवनामध्ये एक भाषा येते, इंग्रजी. आणि इंग्रजी भाषा ही आपण अवगत करणं हे हे अतिशय आवश्यक असतं. आणि इंग्रजी भाषाच आपल्या मराठी लोकांची सामान्यतः अतिशय कच्ची राहते, वीक पडते. त्याची कारणं काय आहेत? तर सगळ्यात पहिलं कारण म्हणजे इंग्रजी भाषा ज्या पद्धतीने शिकवायला पाहिजे त्या पद्धतीने शिकवणारे शिक्षकच नाहीयेत. आणि मग आलाच नसेल तर पोऱ्यात कुठनं येणार? भाषेचं जे मर्म समजायला पाहिजे, जो गाभा आपल्या हाताशी लागला पाहिजे, नस जी आपल्याला सापडायला पाहिजे ती आपल्याला सापडलेलीच नसते. आणि मग आपलं इंग्रजी हे काही जसं सुधारायला पाहिजे तसं सुधारू शकत नाही. आणि जन्मभर आपल्याला आपल्या अशक्त इंग्रजीचा, अर्थात इट्स नेव्हर टू लेट, आज आपण विषय काढलाच आहे हा, तर आपलं इंग्रजी आपण कसं सुधारू शकतो हे आपण बघणार आहोत. मी तर इतक्या गमती एक्सपिरियन्स केलेल्या आहेत त्या सांगतो. आमच्याच एका अकाउंटन्सी क्लासेस मधल्या एका शिक्षकांनी, ज्यांचं शिकवणं मराठीमध्येच चालायचं, फक्त अकाउंटन्सीच्या टर्म्स ते इंग्रजीमध्ये वापरायची. मी जेव्हा ILS लॉ कॉलेजमध्ये शिकवायला होतो त्यावेळेला प्रिन्सिपॉल सत्यरंजनजी साठे होते. आणि त्यांचा असा संकेत होता की स्टाफ रूम मध्ये इंग्रजीतच बोलायचं. आणि दर शनिवारी सकाळी ब्रेकफास्ट मीटिंग असायची, ज्याला विद्यार्थी पण हजर असायचे. आणि शिक्षक आणि विद्यार्थी याच्यामध्ये देवाणघेवाण व्हायची विचारांची. तर तिथे कॉलेजचे UR म्हणजे युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव्ह बसलेले होते. आणि समोर छान सामोसे, बटाटे वडे, वेफर्स, बर्फी हे सगळे पदार्थ होते. आणि ते UR महोदय वेफर्स खात होते फक्त. तर मी त्यांना विचारले की व्हाय डोंट यू ईट, इट्स ऑल फॉर यू. तर त्यांनी मला उत्तर दिलं की नो सर, टुडे इज माय सॅटरडे. आज माझा शनिवार आहे म्हणला, म्हणजे उपास होता त्याचा. तर आज माझा शनिवार आहे म्हणून फक्त मी वेफर्स खातोय. म्हणजे त्याला फास्टिंग हे सगळं काही माहिती नसल्या कारणाने त्याची बोंब झाली. आणि पुण्यामधल्या प्रख्यात फर्ग्युसन कॉलेजमध्ये घडलेला हा किस्सा आहे की मॅथमॅटिक्सच्या सरांनी मुलांना सोडवायला गणितं दिलेली होती आणि सर वर्गात हिंडून कुणाला किती येतं हे पाहत होते. आणि मुलांनी आपापसात गप्पा मारायला, थोडा कोलाहल करायला सुरुवात केली. आणि ते गणिताचे सर, ज्यांचं अल्फाबेट्सचं इंग्रजी भाषेचं गणित पूर्णपणे चुकलेलं होतं,
त्यांनी मुलांना सांगितलं, कमॉन कमॉन कमॉन, कीप क्वाइट, सायलेन्स, पिन ड्रॉप सायलेन्स, अवर प्रिन्सिपॉल इज रोटेटिंग आउटसाइड. हे प्रिन्सिपॉल राऊंड वरती होते, वर्गावर हिंडत होते. प्रिन्सिपॉल इज रोटेटिंग आउटसाइड. इन 5 minutes he will pass away and then it's okay, you can enjoy. आता पास अवेचा अर्थ मरण असा आहे. असंख्य प्रकारकडनं घडत असतात, आपल्या पण कडनं कळत नकळत घडत असतील. मित्राचा वाढदिवस आपला होऊन गेलाय, आपण 2 दिवसांनी त्याला ग्रीट करतोय. आपण त्याला काय म्हणतो की विनायक बिलेटेड हॅपी बर्थडे. आता ऍक्च्युली इथे काय म्हणायला पाहिजे, हॅपी बिलेटेड बर्थडे. बिलेटेड हॅपी बर्थडे नाही. बायकांचा प्रचंड मोर्चा असतो, बायकांचा प्रचंड मोर्चा असतो, प्रचंड बायकांचा मोर्चा नसतो. तसं हे हॅपी बिलेटेड बर्थडे की बिलेटेड हॅपी बर्थडे हा फरक आहे. आता अशा अनेक चुका आपल्या कळत नकळत होत असतात, त्या सगळ्या टाळायच्या. आपलं इंग्रजी 80% परफेक्ट करायचं असं धोरण तुम्ही ठेवायला पाहिजे. आणि तुम्हाला जर चांगलं इंग्रजी बोलता आलं तर तुमचीच तुमच्या आजूबाजूचे लोक वाहवा करतील, त्यांना तुमचं कौतुक वाटेल, तुम्ही स्वतःवर जास्त प्रेम करायला लागाल, पण तुम्हाला तुमच्या इंग्रजीचं कौतुक वाटायला लागेल. मग हे कसं घडवून आणायचं त्याचा आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. मी तर म्हणतो असा एक 60 days वर्कशॉपच घ्यायला पाहिजे आणि तो वर्कशॉप 4 महिने चालायला पाहिजे. आणि त्या वर्कशॉप मध्ये अल्टरनेट डे शिकवायचं आणि लोकांना करायला भरपूर काम द्यायचं. हे थोडक्यात तुम्ही जर इंग्रजीच्या बद्दल करा असं तुम्हाला मी सुचवणार आहे, ते तुमच्याकडनं ऍक्च्युली करून घ्यायचं असा तो कार्यक्रम असू शकतो. आणि तो कार्यक्रम झाल्यानंतर तुम्हीच तुमच्या आजीला सांगाल की माझ्या इंग्रजीची दृष्ट काढ बाई. आता इंग्रजीत कसं म्हणणार दृष्ट काढ, आजीला इंग्लिशमध्ये कसं सांगणार दृष्ट काढणे, ते इंग्रजीत कसं म्हणतात, आला प्रॉब्लेम. असे प्रॉब्लेम तुम्हाला पदोपदी जाणवतात. मी सांगू शकतो तुम्हाला की आजी माझी दृष्ट काढ हे इंग्लिशमध्ये आजीला कसं सांगायचं, पण सांगणार नाही. ही सुद्धा त्रुटी तुम्हाला जाणवत राहायला पाहिजे हे लेक्चर संपेपर्यंत. मग आपल्या ह्या कार्यक्रमाचं नाव काय, तर स्पीक गुड इंग्लिश, राईट बेटर इंग्लिश. स्पीक गुड, राईट बेटर. एक लक्षात घ्या, सचिन तेंडुलकर टॅलेंट होतं, कपिल देव टॅलेंट होतं, त्या लोकांनी परफॉर्मन्सेस दिले मोठे मोठे, यात काही आश्चर्य नाही. पण त्या दोघांपेक्षा सुद्धा मला कौतुक क्रिकेटमधला जाणकार म्हणून वाटतं ते रवी शास्त्रीचं वाटतं. रवी शास्त्रीकडे टॅलेंट अजिबात नव्हतं. लिमिटेड स्टॉक ज्याला म्हणतात तसा क्रिकेटिंग ॲबिलिटीचा रवी शास्त्रीकडे लिमिटेड स्टॉक होता. पण गावस्कर आणि कपिल देव दोघंही टीम मध्ये असताना ऑस्ट्रेलियामध्ये चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स मिळून ऑडी कार कोणाला मिळाली, रवी शास्त्रीला मिळाली. त्यामुळे इंग्रजी चांगलं बोलता येण्याकरता, चांगलं लिहिता येण्याकरता फार वरच्या लेव्हलची, फार वरच्या दर्जाची प्रगल्भता असायला पाहिजे असं काही नाही. लिमिटेड स्टॉक असला तरी चालेल, पण तो कसा वापरायचा हे आपल्याला माहिती पाहिजे. लिमिटेड स्टॉक अँड परफेक्ट नॉलेज ऑफ हाऊ टू यूज इट. मग आता आपण सुरुवात करूयात की इंग्रजी आपण कसं सुधारू शकतो. इंग्रजीची प्राथमिक पातळी गाठण्याकरता आपल्याला 4 महिने लागतील. व्यासंग लागेल, आपल्या मनामध्ये ईर्ष्या लागेल की आपलं इंग्रजी आपल्याला सुधारायचंय. ती अर्ज, आंतरिक इच्छा तुमच्या मनामध्ये निर्माण झाली की तुम्हाला कोणी थांबवू शकत नाही. स्वतःला तुम्ही ड्राईव्ह कराल आणि तुम्ही स्वतःच्या इंग्रजीच्या विकासाकरता प्रयत्न कराल. दिशा मी तुम्हाला दाखवतो. एवढ्या विमानतळांवरनं एवढी विमानं दर मिनिटाला उडतात आणि सगळी विमानं ठराविक वेळात नियोजित स्थळी पोहोचतात का, तर सगळ्या वैमानिकांना त्यांच्या प्रवासाची दिशा नेमकी माहिती असते. तुमचं डेस्टिनेशन, तुमचं इंग्रजी
परिपक्व व्हावं, चांगलं व्हावं, हे आहे दिशा. नेमकी दिशा मी तुम्हाला सांगणार आहे. त्या दिशेने तुम्ही प्रवास केलात तर 100% तुमच्या डेस्टिनेशनला, तुमच्या मंजिलवर तुम्ही पोहोचाल.